मार्ग नेहमी असा असावा की जिथे शीर्ष नम्रतेने सदा झुकलेलं असावं. गुरु असा असावा की ज्याच्याकडून वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावं. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे. तर सकाळी रुद्र गेलेला होता, त्याला पहिल्यांदा स्कूलमध्ये पाठवलं आणि आज थोडंसं लवकरच उठलेली होते, त्यामुळे सगळं लवकर आवरलेलं होतं. आणि तो गेला आणि म्हटलं चला आता पूजा करून घेऊया. सगळ्यात आधी मी साडी वेअर केली, कारण म्हटलं पहिलाच गुरुवार आहे तर साडी नेसावी, म्हणून साडी नेसली. त्याच्यानंतर अगदी छोटीशी हेअरस्टाईल केली. तर आता मी पूजा कशी मांडते हे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं मी ना पाटाच्या खाली थोडंसं पाणी टाकत असते, त्याच्यानंतर पाट ठेवते. माझा छोटासा पाट आहे, कारण मला थोडासा मोठा घ्यायचा आहे, पण आता थोड्या दिवसांनी बघू म्हटलं हा आहे. तर आता ह्याच्यावरतीच करते. सगळ्यात पहिलं मी जे आसन असतं ना ते ठेवलं, त्याच्यानंतर वरती मी असं ना रास घालून घेते. बऱ्याच जण नाही घालत, मी सुद्धा बऱ्याच जणांची पूजा बघितलेली आहे. काही जण नाही घालत, आम्ही पहिल्यापासूनच घालतो, त्याच्यामुळे मी आत्ता देखील घातलेले आहे. त्यानंतर जे आपलं कमळाचं आसन मी तयार केलं होतं ना ते ठेवून घेतलं. खरं तर मला वाटलं होतं की ह्या कमळाच्या आसनामध्ये लक्ष्मी खूप छान दिसते, लक्ष्मी माता. पण झालं असं की वरच्या साडीमुळे ते आसन जे होतं ना ते कमळ दिसतच नव्हतं. नंतर असं झालं की दिसलंच नाही, तर मी प्रॉपर असं ठेवून घेतलं मध्ये. त्याच्यानंतर मग जो कलश आहे ना, बघू शकता हा तांब्या मी काल आणला होता मार्केटमधून, तुम्हाला सांगितलंच होतं. आणि तो आता तांब्या काय करायचं, ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस खूप अशी हाईटला कमी असं वाटतं. प्रॉपर अशी जी पूजा आपली दिसायला पाहिजे मांडणी, तशी ती मांडणी दिसत नाही. त्याच्यामुळं मी खाली दुसरं काहीतरी ठेवून ना त्याची उंची वाढवते. तर इथं ना मी सगळं सामान वगैरे जे मला लागतं ते आधीच काढून ठेवलेलं होतं, पण तरीही काही ना काहीतरी राहत असतं. आता इथे सुद्धा मी सगळं घेतलं होतं. 1 रुपया जो होता ना तोच राहिला होता. मग तो पहिल्यांदा म्हटलं शोधावा, त्यासाठीच नंतर उठले होते. तर सगळ्यात पहिलं मी तांब्यावरती ना असं स्वास्तिक काढून घेतलं कुंकाने. आणि त्याच्यानंतर मग मी तांब्यात पाणी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 रुपया आणि 1 सुपारी टाकते. बरेच जण तांदूळ टाकतात, मी नाही टाकत तांदूळ. कारण ना खरं तर पूजेची मांडणी शक्यतो सगळ्यांची सेमच आहे, जसं पुस्तकात दिलेलं असतं तसंच आपण पूजा मांडणी करतो. पण तरीही काही गोष्टी म्हणजे ऑप्शनल असतात, तुम्ही त्या करू शकता किंवा नाही करू शकत, जसं वाटतं तसं करायचं. तर बघा, उंची वाढावी ह्यासाठी मी तर तो माझ्याकडे गुळाचा डबा होता तो आणला. भांडं नाही ठेवायचं, भांडं जर आपण घेतलं ना तर ते पालतं ठेवावं लागतं, त्याच्यामुळे काहीतरी असं बॉक्सच मी ठेवत असते नेहमी. आणि नाही ठेवला तरी चालतो, पण जराशी अशी उंची असेल ना तर ते दिसायलाही आपली जी काही पूजेची मांडणी खूप छान दिसते, सुंदर. आता बघा तुम्हाला पुढे दिसलंच. त्यानंतर मी आंब्याची पानं आणली होती, मी 5च पानं याच्यामध्ये ठेवते, पण 5ही पानं मी मागच्या साईडला ठेवते, असं गोल गोल अशी नाही ठेवत, मागच्या साईडला ठेवते. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती मी नारळ ठेवत असते. मागच्या वर्षीची जी पूजा मांडणी होती तुम्ही बघितलं असेल ना, तर मी असं ते डोळ्याचा मुखवटा असतो ना छोटासा, डोळे आणि भवळ्या डोळे ते तेवढंच लावत होते. आणि ते डोळे ना इतके बोलके असतात ना, छोटंसं असतं, नारळाला अगदी चिपकवायचं असतो, पण ते खूप डोळे बोलके असतात. आपण ज्या पण वेळी देवीकडे बघतो त्यावेळेस असं वाटतं की देवी आपल्याकडेच बघते. पण आज मी जो मुखवटा आणलाय, म्हणजे हाच नाही तर मी अख्ख्या दुकानामध्ये त्या सगळे मुखवटे बघितले होते, पण या मुखवट्यामधले जे डोळे आहेत ना असे वाटत नाही की आपल्याकडे बघतायत. डोळे छानच आहेत, अगदी छान आहेत, पण मला असं वाटत नव्हतं जसं रिअल डोळे असतात ना तसे मला वाटत नव्हते. पण माझं जे पहिलं आहे ना ते रिअल असे वाटतात की नाही, समोरून आपल्याकडेच देवी बघते असं वाटतं. तर बघा इथं माझं सगळं मुखवटा वगैरे मी जॉईंट करून घेतला, साडी घातली, त्याच्यानंतर साईडला एक सुपारी ठेवली गणपतीची. त्यानंतर मग साईडला ओटीचं सामानसुद्धा ठेवून दिलं आणि छोटीशी जी माझी मूर्ती आहे ना महालक्ष्मीची तीसुद्धा ठेवली. तिथं फोटो किंवा मूर्ती दोन्हीतलं काही ठेवलं तरी चालतंय. आता माझं इथं ना मेकअप चालला, ज्वेलरी वगैरे घालायचं, नथ वगैरे. मी शक्यतो सगळे सोन्याचे दागिने घालत असते, पण ह्यावेळेस मी आणलेले नाही आहेत, घरीच ठेवलेत. तुम्हाला जर माहीत असेल की माझ्या दिराचं आता लग्न होणार आहे, तर मग माझ्याकडे इतकं असं काही नाही आहे. मग मी काय म्हटलं, माझं जे
लांब असं ते घंटण होता ना तो, आणि नेकलेस दोन्ही होता. तर मग मी त्यांना सांगितलं की नेमकं मला म्हणजे दोन्ही आवडत नव्हतं, कारण नेकलेस होता ते टोचत होता आणि ते लांब होतं, त्याचे सगळे मणी चपले होते, असे चपके चपके मणी होते. तर मग मला ते अजिबात घालावंसंच वाटत नव्हतं. तर मी घरी सांगून आले की ह्याचं तुम्ही जसं होईल तसं मला चैनीतला लांब घंटण करा, कारण मला तो जास्त आवडेल. आणि मग मला आता त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मग ते 2 तोळे अजून मला म्हटले तू काही पैसे दे. तर आता मला 2-4 महिने पैसे साठवायचे आहेत, जेणेकरून मी देऊ शकेल जे काही वाढवायचं ना त्याच्यासाठी. त्यामुळे आता मला खर्चावरती लिमिट ठेवावं लागेल. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी काही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेन की मला बनवून घ्यायचं आहे तर कशी बनवू. तर आता बघा इथे मी छानसं सगळं करून घेतलं आणि चुनरी ठेवली. त्यानंतर वेणीसुद्धा घालून घेतली बघा, व्यवस्थित ठेवून घेतली देवीला. आणि आता माझं बऱ्यापैकी झालं होतं पूजेची मांडणी. आता रांगोळी काढायची, कारण जेव्हा पण पूजा मांडते ना मी माझं सगळं सामान मी बाहेर काढते. त्यामुळं मग सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाली की मग मी सगळं हे करत असते का व्यवस्थित भरून ठेवते. आणि त्याच्यानंतर मग मी जे काही माझ्या आरती मंत्र असतील ते करून घेते. तर ना मी इथं सोन्याचं मंगळसूत्र फक्त घातलेलं आहे आणि सोन्याची नथ, बाकी सगळे मी आर्टिफिशियल ज्वेलरी होती ना माझ्याकडे तीच घातली. छान दिसत होती. आणि नेक्स्ट गुरुवारला मी बघू अजून दुसरी काहीतरी घेईन नवीन, असं माझं चाललं आहे. कारण 30 पुन्हा घालायची ना, मग आपल्याला पण असं आवडतं का 30 पुन्हा. तर बघू आता जसं होईल तसं पुढं तुम्हाला दाखवेनच. कारण मी गावाला माझ्याकडे भरपूर सेट होते, पण गावाला गेले की मी तिकडेच ठेवून येते भरपूर. कारण काय होतं ना, मुली आहेत तर त्या मग बघितल्यानंतर म्हणतात की आम्हालाच ठेवून जा वगैरे. मग मी तिथं काही ठेवून आले आणि माझ्याकडे 2च होते ते आता मी घेऊन आले होते सोबत, ते 2च आहेत. तर आता मी दिवा वगैरे लावून घेतला. आता छान अशी पूजा करून घेते. आणि हे आहे माझ्या देवीचं, माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि देवीचं बघा फायनल लुक, आणि कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किती मनमोहक आणि सुंदर असं दिसतंय ना, की मन प्रसन्न होतं, बघितलं तरी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. थोडासा उशीरच झालेला होता, त्याच्यामुळे आतल्या आधी सगळी पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं बाहेर पण आपण छोटीशी रांगोळी काढूया. जास्त मोठी नाही, पण अगदी लक्ष्मीची पावलं ह्या बाजूला 2 काढते आणि त्या बाजूला 2 काढते आई महालक्ष्मीच्या स्वागतासाठी. आणि उंबऱ्यापाशी रांगोळी तर काढलीच पाहिजे, म्हणून म्हटलं अगदी छोटीशी पण काढून घेऊया, बॉर्डर टाईप, म्हणजे छान वाटेल. आणि हा आहे माझ्या बाहेरच्या रांगोळीचा फायनल लुक. अगदी छोटीशी डॉट देऊन मी रांगोळी काढली, अगदी 5 ते 10 मिनिटातच उरकली, पण खूपच छान आणि दिसते ना. आणि लक्ष्मीची पावलंसुद्धा अगदी साधे आणि सिंपल अशी काढलेत. तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. तर आता माझी छानशी देवपूजा करून झाली आणि मला खरंच खूप वेळ जातो ह्या देवपूजेला. म्हणजे मी खूप लवकर पण उठते, सकाळचा अलार्म लावून उठते, रुद्राचंही आणि घरातला आवरावर करते. रुद्र गेला की मग पूजा मांडायला सुरुवात करते डायरेक्ट. तरी मला 1.5-2 तास ना जातात त्या पूजेमध्ये आणि रांगोळीमध्ये. पण मला खूप छान वाटतं, म्हणजे पहिल्यापासूनच खूप आवड आहे ही पूजा वगैरे करायची. आणि बघा माझी छानशी पूजा झाली, रांगोळी झाली. दारात पण मी आज छोटीशी काढली, जास्त मोठी काढली ना मग रुद्र पसरावतो, आणि त्याच्यामुळे जास्त छोटीशीच अशी मस्त उंबऱ्याची तर काढली. नेक्स्ट टाइम बघू काहीतरी दुसरी. आज ह्यावेळेस मी काही बघितलेलं नव्हतं, असंच मी काढायला घेतल्या. आणि त्यामुळे तर चला आता पटपट ना बाकीच आवरते. तर साडी मी आज अशीच ठेवणार आहे, दिवसभर ठेवणार आहे.
म्हटलं ठेवून बघूया, मला काही प्रॉब्लेम नाही, साडीतून पण काम करता येतं, पण म्हटलं ठीक आहे नेसलीच तर ठेवूया असं मन चाललंय. पण बघ अजून कसं होतंय, कामं करायच्या आहेत. आता सुरुवात करते, पहिल्यांदा जेवण बनवून घेते, कारण सेकंड शिफ्ट आहे त्याच्यामुळे मला टिफिन द्यायचा आहे. आणि मग जेवण वगैरे बनवून झालं की मग परत बघू. मी आता ठरवते, कारण जास्त असं काही काम करणार नाही, त्याच्यामुळे साडी ठेवावीशी मन करते आणि ठेवून पण देईन. तर मी हे वालं मंगळसूत्र घातलं, माझं जे सोन्याचं होतं ना ते मी देवीला घालते, प्रत्येक वर्षीच घालते, सोन्याचंच घालते हमेशा. पण यावेळेस सोन्याचं मी घरी ठेवून आले होते, त्याच्यामुळे मग तेच केलं. किती छान वाटते ना, किती मस्त वाटते पूजा, हे का नाही. बघा रुद्रच्या चेहऱ्यावरची ना प्रश्नचिन्ह तुम्हाला समजलंच असेल. इतका प्रश्न विचारत होता की मम्मा आपल्या घरी महालक्ष्मी देवी कशी काय आली वगैरे, आणि केव्हा आली, मग सकाळी का नव्हती, मग आता कशी काय आली. त्याला इतकं छान वाटतं ना, खूप आवडतं त्याला, आणि त्याच्या आनंदासाठी खरं तर सगळं आहे. आणि त्याला माहीत नाही, पण त्याला असल्या गोष्टीमध्ये खूपच जास्त नाद आहे. त्याला देवाचं वगैरे सगळंच खूप आवडतं, आणि इतके प्रश्न विचारतो ना, त्याचं सगळ्यात जास्त लक्ष असतं ते म्हणजे प्रसादावर. झालं मम्मा, तू महालक्ष्मीचं ध्यान रखणार का? महालक्ष्मीचं ध्यान रखू का? नाही तू रख ना. तू पण रख की. हा ठीक आहे, आपण दोघं मिळून रखूया ध्यान. अगर पप्पा ने कुछ इसको किया अगर पप्पा ने उसको कुछ किया, नहीं, अगर पप्पा ने उसको कुछ किया तो हम ना हमारे मंदिर में बहुत सारे पप्पा है, उनको बता देंगे और पप्पा को वो पनिश करेंगे. अरे महालक्ष्मी आईकडे पण खूप सारी शक्ती असते, ती आपल्याला बुद्धी पण देते, माहित आहे ना. तुला आवडते ना ती? आवडते ना? प्यार करतो का तू? तू करतो? हाँ मग तू करते? हाँ. पण तुझ्या त्याचं ध्यान रखणार. मी तर लय ध्यान रखणार, त्याला काय पण नाही, खरंच पण नाही आली पाहिजे. हाँ मी पण रखणार. ठीक है. अगर उसको खरोच आ गई तो पप्पा ने उसको कुछ किया और उसको खरोच उठाए, हाथ उठाया. रुद्रला ना खूप म्हणजे खूप आवडतं, असं मी पूजा वगैरे करते ना ते. तर चला, संध्याकाळी आता मला प्रसाद करायचा होता आणि उपवासही सोडायचा आहे, त्याच्यामुळे जेवण पण बनवायचं होतं. तर म्हटलं आता सगळ्यात आधी मी इथं आता गाजराचा हलवा करायचं ठरवलं प्रसादासाठी, कारण गाजरं होती चांगली फ्रेश आणि सीझनही चालू आहे आणि पहिलाच गुरुवार आहे, तर म्हटलं गाजराचा हलवाच करूया प्रसादासाठी. आणि मागच्या वेळी जशा तुमच्या कमेंट आल्या होत्या तसं मी भरपूर गोष्टी ना वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसा करायचा प्रयत्न केला आहे. 1-2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या की वेगवेगळं भांडं वापरण्यापेक्षा डायरेक्ट कुकरमध्ये सगळं कर. आज तर मी खिसण्यापासूनच कुकरमध्ये सुरुवात केली, म्हटलं कुकरमध्ये खिसून घेऊया. मी गाजरं छान धुवून घेतली आणि त्याचं पाठीमागचा भाग असतो तो काढला, कारण एका ताईची कमेंट आली होती की सालं काढायची गरज नाही, तर आज मी सालंही नाही काढलेली, फक्त धुवून घेतली आणि खिसून घेतली. खरं तर सगळ्यात मोठं काम असतं खिसायचं. खिसायला सुद्धा काहीतरी ऑप्शन असायला पाहिजे होता, दुसरा काहीतरी. खिसणं न करता आपण डायरेक्ट पावभाजी करतो तसं केलं तर कसं होईल ना, पण त्याचा खूप चेंदा होईल, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण खिसूनच घेतलेलं बरं आहे म्हटलं. आणि त्यात रुद्रचा पण मित्र आला होता, कारण आमच्या घरी असं म्हणजे काय असलं ना की रुद्र बोलवून घेऊन येतो लगेच, चला आमच्या घरी. आणि आले त्याला वरनं दोघांचेच वाद झालेत की ह्याने माझं ते घेतलं आणि त्याने माझं हे घेतलं. तर ठीक आहे, आता मी पटकन गाजराचा हलवा इथे बनवून घेते. माझी छान अशी पूजा करून झालेली आहे, संध्याकाळची आरती मंत्र जप सगळं करून झालेलं होतं. आणि आता जेवण बनवायचं, त्याच्यानंतर मग उपवास सोडायचा. तर संध्याकाळीच मी उपवास सोडते. तर हा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझी पर्सनली पूजा कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का. भेटूयात उद्याच्या अशा छोट्याशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय.